TV9 मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेला संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच शिक्षक या परिषदेला उपस्थित होते। या परिषदेमध्ये शेतीमधील रोजगाराच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती पद्धती अशा विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले। महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कामकाजासह शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या अनेक योजनांची माहितीही देण्यात आली। शेतकऱ्यांनी या परिषदेबाबत समाधान व्यक्त करताना शेतीविषयक नवनवीन माहिती आणि दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली। जो आज TV9 कार्यक्रम ठेवलेला आहे, सगळ्या क्षेत्रातले मान्यवर इथं बोलविलेले आहे आणि सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम हे शेती संग निगडीत आहे। म्हणून हे सगळ्या कार्यक्रमाची खुणगाठ बांधून आज आम्ही हे कार्यक्रम आवर्जून आमच्या गावाकडे घेऊन जाणार। पुन्हा TV9 प्रसारण होणार आणि शेतकऱ्याला एक मार्गदर्शन याच्यापासून मिळणार आहे। कारण की अण्णा पानलोटावर बोलले, बँकेवर बोलली, आज जे बँकेवाले साहेब बोलले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे, ते खरोखर म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आम्ही खातेदार आहे। त्या बँकेचं किती काम ग्रामीण भागात आहे ते आम्हाला काही सांगायचं काम नाही आहे। म्हणजे साहेब त्याच्यामध्ये एक टक्कासुद्धाही बोलले नाही, एवढं आज त्या ग्रामीण बँकेचं काम आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे। आणि जे अण्णांना जे काम केलेलं आहे आमच्या परिसरामध्ये, आमच्या पानलोटामध्ये, ते आज खूप भव्यदिव्य काम झालेलं आहे। ते एक गाव 74 लक्ष रुपयावरून 35 वर्षा अगोदर 74 लक्ष रुपयाचं गाव होतं। त्या गावची लोकसंख्या आज 3000, गावाचं क्षेत्रफळ आहे 1810 हेक्टर। आज गावामध्ये 700 हेक्टर द्राक्ष आहे। 700 हेक्टर द्राक्ष असून त्या गावाचं ह्या पानलोटाच्या अगोदर फक्त 74 लक्ष रुपये उत्पन्न होतं। 2019ला त्याच गावाचा सर्वे KVK मार्फत केला गेला तर 2019ला 72 कोटी रुपयाचा सर्वे कडवंचीचा आहे नुसता द्राक्षामधून, बाकी इतर पिकं अलग आहे। आणि आम्ही जे रोजगार देतोय, आज जे रोजगार देतोय लेबरला, आज ह्यो कोट्यवधी रुपयामध्ये गाव आमचं रोजगार देत आहे। आज अण्णांना जे सांगितलं की रोजगाराची जी संधी आहे ही खरोखर शेतीतूनच मोठी संधी आहे। TV9 मराठीचा हा कॉन्क्लेव्ह म्हणजे हा परिसंवाद मी सकाळपासून इथे अटेंड करतो आहे। आणि प्रसारमाध्यमे म्हणजे गरीब माणसाचे विद्यापीठ असं म्हटलं जातं, परंतु अलीकडे शिवाय करमणुकीच्या प्रसारमाध्यमे लोकशिक्षणाचं काम फार प्रभावीपणे करतायत असं आढळत नाही। या पार्श्वभूमीवरती मला म्हणूनच TV9चा हा उपक्रम विलक्षण उपयुक्त वाटला। उदाहरणार्थ, नवनवीन तंत्रज्ञान काय कुणी विकसित केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या आणि खास करून मराठवाड्याच्या ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या ठिकाणच्या लोकांनी जी छोटी मोठी यंत्र विकसित केलेली आहेत त्याची जी माहिती इथे सांगण्यात आली आणि ती सगळी दाखवण्यात आली, ती मला वाटतं की सर्वात महत्त्वाची उपलब्धी या कॉन्क्लेव्हची आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की शेतीवरचा विश्वास लोकांचा हळूहळू उडत चाललेला आहे। त्याचं कारण असं की शेती निसर्गावरती अवलंबून आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्याही वाढत आहेत। अशा पार्श्वभूमीवरती कृषीप्रधान म्हणविल्या जाणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये भारताची स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रेंथ म्हणजे बलस्थान काय आहे, तर ते आहे हँड आणि लँड, म्हणजे मनुष्यबळ आणि भूमी। तर त्या अनुषंगाने आपण केलेला हा उपक्रम विलक्षण उपयुक्त ठरला आणि शेतीवरचा विश्वास वृद्धिंगत करायला या उपक्रमाने निश्चितच मदत केलेली आहे असं मला वाटतं। विशेषतः तरुण पिढी जी हल्ली ग्लॅमरस क्षेत्राकडे जास्त वळते आहे, त्यांनी हे क्षेत्र पण किती आव्हानात्मक आहे याची कल्पना, याची चुणूक या प्रसंगी दिसली। TV9 मराठीचा हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे, कारण या याच्यातून आता सध्या जग जे आहे हे सगळं लाईव्ह झालं आहे, ऑनलाईन झालेलं आहे। त्यामुळे या गोष्टींचा लोकांवर फार मोठा पगडा पडतो आणि हा उपक्रम म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखा आहे। या माध्यमातून जसा आम्हीसुद्धा एक्सटेन्शनचं काम करतो, परंतु आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट जेव्हा सांगतो त्यावेळेस ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यातून किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्यातून त्यांना त्याचा विशेष फरक पडतो। या ठिकाणी आल्यानंतर मला एका गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद झाला, तो असा की अनेक मंच पाहायला मिळतात, अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात, पण शेतकऱ्यांसाठी समोर येणारं असे माध्यम दिसत नाहीत। आणि या ठिकाणी TV9 ह्या चॅनलच्या माध्यमातून यांचा जो सर्व स्टॉप होता
ह्या स्टॉपचे खरोखर मी एक शेतकरी पुत्र म्हणून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करणार आहे. कारण तुमच्या माध्यमातून माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना आज अनेक प्रकारच्या या ठिकाणी गोष्टी ऐकायला मिळाल्यात, प्रत्यक्षात बघायला मिळाल्यात. म्हणून मी TV9ला धन्यवाद देईन.